तर आजची रेसिपी आहे मटण थाळीबरोबर हमखास सर्व होणारा अळणी भात. त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं तेल घेऊयात आणि त्यामध्ये जिरं मोहरी घालून चांगली तडतडू देऊयात. त्यानंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालून व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. फ्राय झाला की त्यात हळद घालून मटण ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यात गरम पाणी घालूयात. वरून छानपैकी हिरवी कोथिंबीर घालूयात आणि चांगल्या शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या, म्हणजे आपलं मटण चांगलं शिजेल. त्यानंतर दुसरं भांडं घेऊन त्यातही जिरा मोहरीची फोडणी देऊयात. त्यात बारीक चिरलेला कांदा ॲड करूयात आणि आपल्याला एक वाटण तयार करून असणारे अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण ते कांद्याच्या मागोमाग घालायचे आणि छान एकत्र करून त्यानंतर शिजलेल्या मटणाच्या पीसेसचा थोडासा खिमा करून घ्यायचा आणि तो ॲड करायचा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून त्यात तांदूळ ॲड करायचे. त्यानंतर सूप जे आपण बनवून ठेवलं होतं मटणाचं ते त्यात ॲड करूयात आणि छान कुकरला पुन्हा एकदा शिट्ट्या करून घेऊयात. अशा प्रकारे अळणी भात